नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ते विजयवाडा या नवीन होणाऱ्या समृद्धी महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गाची प्रोजेक्ट डिटेल्स काय आहे आणि हा महामार्ग कोणकोणत्या गावातून जात आहे, काय आहे सरकारचा नवीन प्रस्ताव, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मध्य भारत आणि दक्षिण पूर्व प्रदेश यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने नागपूर ते विजयवाडा असा 457 किलोमीटरचा नवीन समृद्धी महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे। वरोरा आणि चिमूर तालुक्यातील प्रवाशांसाठी वरोरा आणि चिमूर मार्गावरील सालोरी जवळील खटोडा येथे एक नियुक्त पॉइंट प्रदान केला जाईल, जेणेकरून या महामार्गावरून सोयीस्करपणे चढता किंवा उतरता येईल। या महामार्गालगत असलेल्या वरोरा तालुक्यातील काही संभाव्य शेतजमिनीचे ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे। भारत पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे। या व्यतिरिक्त केंद्र सरकारने मध्य भारत आणि दक्षिण पूर्व प्रदेश यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने नागपूर ते विजयवाडा हा नवीन जोडणारा 457 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे। या विस्तीर्ण महामार्गाच्या विकासासाठी 14,666 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। नागपूर ते विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प NHAIच्या देखरेखीखाली सुरू झाला आहे आणि तो 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पार पाडला जाईल। या उपक्रमामध्ये 310 किलोमीटरचा ब्राउनफील्ड महामार्ग आणि 108 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग समाविष्ट असेल। मंचेरियल आणि वारंगल दरम्यानच्या ग्रीनफील्ड हायवे विभागासाठी अंदाजे खर्च 2,500 कोटी रुपये आहे। या प्रयत्नाच्या सर्व पैलूंसाठी तपशील प्रकल्प अहवाल DPR तयार करण्यात आल्याची पुष्टी झाली आहे। NHAI द्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चौपदरी रस्ता बांधला जाईल अशी योजना आहे। या कॉरिडॉरमध्ये ब्राउनफील्ड अपग्रेड आणि ग्रीनफील्ड बांधकाम असे 2 प्रकार आहेत। भारतमाला प्रकल्प टप्पा 1 या परियोजनेचा एक भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवणे आणि कनेक्टिव्हिटी सुधारून बंदरांमधून निर्यात सुलभ करणे हे आहे। सध्या नागपूर ते विजयवाडा हे अंतर अंदाजे 770 किलोमीटर आहे, ज्यासाठी आदिलाबाद आणि हैदराबाद मार्गे वळसा घालणे आवश्यक आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सुमारे 13 तास लागतात। पण नागपूर ते विजयवाडा थेट द्रुतगती महामार्गाच्या आगामी बांधकामामुळे हे अंतर 457 किलोमीटर इतके कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे 5 ते 6 तासांचा असेल। या दरम्यान NHAIने अद्याप तपशील प्रकल्प अहवाल DPR ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला नाही। हा आर्थिक कॉरिडॉर 2027 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे। याशिवाय हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे। या महामार्गाबाबत माहिती मिळाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांनी इच्छुक दलालांच्या संगनमताने शेतजमिनी ताब्यात घेण्यासाठी तत्परतेने प्रयत्न सुरू केले आहेत। वृत्तानुसार हा रस्ता वरोरा तालुक्यातील हिरापूर, लोणार, धोटे, त्यानंतर भद्रावती तालुक्यातील सलोरी, खटाडा, जामगाव, कोंढा, विजासन, चारगाव आणि कुंदा येथून जाणे अपेक्षित आहे। वरोरा व चिमूर येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी सालोरीजवळील खटोडा येथे पिकअप व ड्रॉप ऑफ पॉइंट उपलब्ध राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकण्याचा विचार करताना सावधगिरी बाळगावी। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।